त्यानं चुंबळ केली आणि चुंबळ केल्यानंतर तो दगड डोक्यावरती घेतला आणि तो वाट चालू लागला. आणि थोडी वाट चालून गेल्यानंतर समोरून ज्ञानोबराय येतो आणि माऊली येताना माऊलींनी पाहिलं हा साधक हा दगड घेऊन का चालला. बरं, तो दगड पाहिल्यानंतर त्यांनी असा विचार केला, जर हा दगड घेऊन चालला असेल, परंतु तो दगड कोणत्याच कामाचा नाही. ना तो दगड घराच्या कामाचा आहे, ना तो दगड पायरीचा आहे. काही काही दगड काहीच कामाचे नसतात. ज्ञानोबरायांनी विचार केला हा दगड घेऊन चाललाय मान्य. मग ज्ञानोबरायांनी त्याला विचारलं, का रे तू हा दगड घेऊन का चाललाय, याचं काय कारण आहे. त्याला सांगितलं ज्ञानोबराय म्हणे माऊली मला आमच्या गुरुने शिक्षा केली. आणि शिक्षा काय केली, तुझं काही चुकलं का. तर त्यानं सांगितलं म्हणे माझं पाठामध्ये मला जे काही शिकवलं होतं ते काही मला समजलं नाही आणि मला उत्तरं देता नाही आली, त्यामुळे मला शिक्षा केली. ज्ञानोबरायांनी सांगितलं तुला शिक्षा काय दिली. तर त्याने सांगितलं की म्हणे माऊली मला अशी शिक्षा दिली की 50 किलोचा बोजा घेऊन 50 किलोमीटर चालून जाईल, अशी शिक्षा दिली. ज्ञानोबरायांनी सांगितलं ठीक आहे, तुझं जर चुकलं असेल तर तुला शिक्षा भोगली पाहिजे. मग गुरुवर्यांनी तुझ्या जी काही तुला शिक्षा दिली त्यामध्ये 50 किलोचा जो काही बोजा घेऊन जायचंय, तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय का तू दगडच घे किंवा असं काही दुसरं काही वस्तू घे. तर त्यानं सांगितलं नाही, असं काही मला काही सांगितलेलं नाही. तेव्हा ज्ञानोबराय सांगतात, जर तुला तुझ्या गुरुवर्यांनी शिक्षा केली आणि त्यामध्ये काहीतरी वजन काहीतरी घेऊन जायचंय ना, त्यामध्ये तू दगड का निवड. जर तुला काही वजन न्यायचं होतं, तुला काहीतरी वस्तूच न्यायची होती ना 50 किलोची, तर त्यामध्ये तू 50 किलोचं जर काही खाद्यपदार्थ घेतले असते तर ते खाद्यपदार्थ घेऊन तू 50 किलोमीटर चालून गेल्यानंतर तुला कष्ट झालेले चालताना, तुला त्या ठिकाणी गेल्यानंतर भूकही लागणार आहे. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर जर तू ते 50 किलो जर मिठाई जर घेतली असती तर तुला ती तिथे गेल्यानंतर काहीतरी उपयोगाला येणार आहे. ती मिठाई खाल्ल्यानंतर तुझं भूक जाणार आहे आणि तुला कष्टही जरी झालेले असतील तरी पण तुला भुकेमुळे भूक तुझी नाहीशी होणार आहे. तिथे ज्ञानोबरांनी एक ओवी सांगितली, का शिळा का शिदोरिया दाटणे एक धनंजया, बरी विसावया मिळेची ते घेणे. विसाव्याला गेल्यानंतर ते उपयोगाला येतं ते घेतलं पाहिजे. म्हणजे त्याला कर्म आहे, त्याला शिक्षा झालेली आहे की तू 50 किलोचा बोजा घेऊन जा. मग त्या ठिकाणी त्याला कर्म करायचंय की ते बोजा घेऊन तर जायचंय. मग त्याच्यात त्यांनी काय घ्यावं हे जर त्याच्या लक्षात येत नसेल तर त्या ग्रहस्थानं काय केलं पाहिजे, तर श्री गुरुंना शरण केलं पाहिजे. असा आमचे गुरुवारे दत्त महाराज गरड त्यांनी सांगितलेला एक दृष्टांत होता की आपल्याला जर कोणतं कर्म करावं, कारण कर्म करायचंय म्हटल्यानंतर दोघांनाही कष्टच आहे. मग जर दोघं कर्म करण्याला जर कष्ट असेल, चांगलं करायला कष्ट आहे आणि वाईट करायला कष्ट आहे, मग कोणतं कर्म केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की जुन्या काळचा दृष्टांत आहे. भल्या पहाटे एक महिला उठली आणि उठल्यानंतर तिनं काय केलं, पहिल्या महिलांचा दिनक्रम असा व्हायचा की उठल्यानंतर त्यांना मंथन करायला लागायचं. आणि त्या महिलेने एक डेरा घेतला आणि डेरा घेतल्यानंतर त्यामध्ये दही टाकलं आणि ती रवी टाकून ती घुसळण करू लागली. रवी टाकून घुसळण करू लागली आणि वेळ जाण्याकरता त्या महिला पूर्वीच्या गाणी म्हणायच्या आणि तिच्या त्या गाणी म्हणण्याचा आवाज ऐकून एक शेजारची महिला जागी झाली. आणि ती महिला जागी झाल्यानंतर तिने विचार केला
की ही काय करते, अजून तर रात्र खूप आहे, ही लवकर उठून काय करते. तिने पाहिल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की ही काहीतरी घुसळण वगैरे करते. मग तिला तिचा खूप राग आला आणि राग आल्यानंतर तिनं विचार केला तीच का घुसळण करणार, मी पण घुसळण करणार. मग तिने काय केलं, डेरा आणला आणि डेरा आणला आणि रवी आणली, दोरही आणला, परंतु त्यामध्ये टाकणार काय. वास्तविकता तिच्या घरी रतिबाचं पावशेरचं दूध, मग ती दही कधी लावणार. पण काही लोकांना काहींचं सहन होत, दुसऱ्यांचं चांगलं झालेलं कधी सहन होत नाही. त्यामध्ये दत्त महाराजांनी आम्हाला एक उदाहरण द्यायचे की दुसऱ्याचे पाय कापून आपली कधी उंची वाढेल, म्हणून आपली आपण उंची वाढवावी, दुसरा आपोआप कमी होणार आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं की एका शाळेमध्ये एक शिक्षक त्या विद्यार्थ्यांना क्लासमध्ये विचारत आहेत की म्हणजे विद्यार्थ्यांना इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला एक काही नवीन गोष्ट सांगणार. मग नवीन गोष्ट सांगणार आहे असं सांगितल्यानंतर ते विद्यार्थी सर्व काही त्या गुरुजींकडे पाहू लागले. गुरुजींनी एक खडू घेतला आणि त्या फळ्यावरती एक रेघ ओढली. आता रेघ ओढल्यानंतर गुरुजींनी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं, एक काम करा, माझा प्रत्येकाला एक प्रश्न आहे की मला ही रेघ मी ओढलेली आहे ना, ती मला ती कमी करून दाखवा. आता कमी करून दाखवा म्हटल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी म्हणायला लागला की गुरुजी मी कमी करून दाखवतो, गुरुजी मी कमी करून दाखवतो. परंतु त्या गुरुजींनी सांगितलं की माझा प्रश्न इथे थांबलेला नाही. जर तुम्हाला रेघ कमी करायची आहे ना, मग जर रेघ कमी करायची असेल, परंतु त्याकरता माझी एक अट आहे, ती म्हणजे ती न पुसता कमी करून दाखवा. न पुसता कमी करून दाखवा असं म्हटल्यानंतर सगळे विद्यार्थी खाली बसले. जे म्हणत होते की मी कमी करून दाखवतो, मी कमी करून दाखवतो, असं म्हणणारे शांत झाले. आणि शांत झाल्यानंतर मग गुरुजी म्हणताय, अरे तुम्ही आता सर्वजण म्हणत होता मी कमी करतो, मी कमी करतो. मग तेव्हा विद्यार्थ्यांनी सांगितलं, गुरुजी जर ती फळ्यावरची रेघ जर कमी करायची असेल ना, तर ती पुसली पाहिजे, न पुसता ती कमी होईल कशी. असं सांगितल्यानंतर गुरुजींनी सांगितलं, न पुसता ती कमी होऊ शकते. ते विद्यार्थी विचार करतायत की न पुसता ही कमी होईल कशी. कारण काही टार्गेट विद्यार्थी होते, त्यांनी विचार केला, आज गुरुजींना काय झाले, आम्हाला सांगतायत की ती रेघ कमी करायची आणि ती कमी करायची ती पुसायची पण नाही, मग असं कसं शक्य. याचा विचार करत असताना एक हुशार विद्यार्थी होता. त्या हुशार विद्यार्थ्याने विचार केला की गुरुजी सांगतायत यामध्ये काहीतरी तथ्य असले पाहिजे. जर गुरुजी सांगतायत न पुसता कमी होऊ शकते, तर मग यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य असले पाहिजे. तसं मग त्या विद्यार्थ्यांनी थोडा विचार केला आणि तो उठून उभा राहिला. त्यांना सांगितलं, गुरुजी मी ही रेघ ओढलेली कमी करून दाखवतो. कमी करून दाखवतो म्हटल्यानंतर तो गुरुजींजवळ आला. गुरुजींजवळ आल्यानंतर त्याने खडू घेतला आणि खडू घेऊन त्या गुरुजींनी जी रेघ ओढली होती त्या रेषेच्या बाजूला एक मोठी रेष ओढली. मग आता मोठी रेष ओढल्यानंतर पहिली गुरुजींनी ओढलेली रेष कमी झाली का नाही, मग आता ती पुसली का. जर न पुसता कमी होऊ शकते, तसं आपण आपली उंची वाढवावी, आपण आपला अभ्यास वाढवावा, दुसरा आपोआप कमी होणार आहे. तसं दुसऱ्याचे पाय कापून आपली कधी उंची वाढत नाही. कारण दोन्ही वाईट करायला सुद्धा कष्ट आहे आणि चांगलं करण्याकरता सुद्धा कष्ट आहे. मग कोणतं केलं पाहिजे. तसं ती महिला, आपला दृष्टांत तो चालू होता की ती समोरची महिला घुसळण करते, म्हणून हिनं काय केलं,
त्या डेऱ्यामध्ये एक हंडाभर पाणी आणून ओतलं आणि हंडाभर पाणी आणून ओतल्यानंतर तिकडे ती दही घुसळते, इकडे ही पाणी घुसळते. मग तिकडे ती दही घुसळल्यानंतर आणि इकडे पाणी घुसळल्यानंतर दोघींची क्रिया सारखीच आहे, परंतु तिकडे ती दही घुसळते. त्या दही घुसळण्यानं तिला तिकडे लोण्याची प्राप्ती आहे, परंतु हिने इकडे पाणी किती दिवस घुसळत राहिली म्हणजे तिला लोणी मिळेल. दोघींची क्रिया सारखी आहे, दोघींचं कर्म सारखं आहे, परंतु कोणतं कर्म केलं पाहिजे. जर कर्म दोन्ही करण्याकरता जर कष्ट आहे तर मग कोणतं कर्म केलं पाहिजे. कर्म खूप दुर्धर आहे. काही कर्म केल्यानंतर फळ मिळतच नाही, कारण काही कर्म आपल्याला वाटतं की आम्ही करणार नाही, परंतु कर्म होतच असतं. ज्ञानोबांनी सांगितलं, जरी बांधोनी हात पाय, जो रथी घातला होय तो न चले तरी जाय दिगंता गेली. एखाद्याने विचार केला मला जायचं नाही, परंतु तो जर त्या रथामध्ये टाकला गेला ना तर तो त्या ठिकाणी जाणारच आहे. तसं प्रत्येकाला वाटतं मी कर्म करणार नाही, परंतु या जीवदशेमध्ये आला ना त्या प्रत्येकाला कर्म करावंच लागतं. मग कोणतं कर्म केलं पाहिजे. काही कर्म करून काही फायदा नाही. काही लोक बसल्या बसल्या विनाकारण त्या पाय हलवत असतात, परंतु पाय हलवून काय उपयोग आहे. जागेवरतीच पाय हलवले, परंतु त्या व्यक्तीने जर ते पाय पंढरीच्या वाटेने, तेच पाय जर आळंदीच्या वाटेने जर चालवले तर त्याला ते पंढरीचं वारी केल्याचं पुण्य प्राप्त होईल, आळंदीची वारी केल्याचं पुण्य प्राप्त होईल. परंतु ते जर पाय जर घरामध्ये चालवत बसला तर त्याला काय पुण्य. पाय चालणं ही दोन क्रिया आहे, समान आहे, परंतु कोणतं कर्म केलं पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे. मग जर कर्म घडतं, कर्मामुळे मनुष्याला जन्म मिळतो, मग असं दुर्धर असणारं कर्म, मग कोणतं कर्म केलं पाहिजे, चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं, हे जर आपल्याला लक्षात येत नसेल तर त्या व्यक्तीनं श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे. याकरता ज्ञानोबारायांनी म्हणून हा शब्द वापरला. यातलं तिसरं महत्वाचं कारण की मनुष्य जीवाला ज्ञान प्राप्ती करता श्री गुरूंची शरणागती करणं अत्यंत आवश्यक आहे. जर मनुष्याला ज्ञान प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जायचे. जर मनुष्याला अज्ञान घालवून ज्ञान प्राप्ती जर करायची असेल ना तर त्याने श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे. त्याकरता म्हणून हा शब्द आहे. आणि ज्ञानोबारांनी चौथा एक असा विचार मांडता येईल की म्हणून हा शब्द का आला, तर भक्ती मनुष्याला जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. मग ती भक्ती कशी करायची, कारण भक्ती करणं हे सोपं सांगितलं. भक्ती पंथ बहु सोपा असं जरी सांगितलेलं जरी असलं ना तरी सुद्धा ती भक्ती कोणती करायची, भक्ती कोणाची करायची, भक्ती कशी करायची, हे असं अनेक प्रश्न सांगितले जातात. मग भक्ती आपल्याला केली पाहिजे. मग भक्ती आपल्याला जर कशी करायची हे जर आपल्याला माहिती नसेल तर त्या व्यक्तीने श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे. मग जर श्री गुरूंची भक्ती केली तर त्याला ज्ञानप्राप्ती होते. जर श्री गुरूंची भक्ती केली नाही तर नाथबाबांनी एकनाथी भागवतामध्ये सुंदर वर्णन केलं, न करिता सद्गुरु भक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती, म्हणून सद्गुरु भक्ती बोलली ग्रंथी शिष्य हितार्थ. त्या शिष्याचं हित व्हावं जर वाटत असेल, त्या शिष्याला जर आपलं हित व्हावं वाटत असेल ना तर त्याने श्री गुरूंना शरण केलं पाहिजे, त्या श्री गुरूंची भक्ती केली पाहिजे. वास्तविक पाहता बाबा तुम्ही आळंदीत असताना तुमच्या गुरुवरायांची किती सेवा केली, त्यामुळे ज्ञानप्राप्ती होते. आता तसा विषय राहिला नाही. प्रत्येकाला असं वाटतं की आज क्लास लावला ना उद्या सर्व काही आलं पाहिजे, परंतु ते तसं होत नाही.
काहीतरी जीवनामध्ये साधना घडली पाहिजे. जर साधना घडली नाही, जर आपल्या गुरूंची भक्ती घडली नाही, गुरूंची सेवा घडली नाही, तर मनुष्याला किती जरी काही केलं तरी त्याला ती साधना किंवा ते ज्ञान ते उपयोगाला येत नाही. जर गुरुची कृपा असेल तरच ते ज्ञान कामाला येते. जर गुरुची अवकृपा झाली तर मिळालेलं ज्ञान सुद्धा काही कामाला येते. मग आता गुरुची कृपा झाल्यानंतर किती अज्ञानी जरी असला तरी त्याला ज्ञान प्राप्त होते. फक्त गुरुची कृपा होणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर नाथबाबांकडे गावबा म्हणून होता. वास्तविकता त्या गावबाने काही पठण केलं नाही, काही अध्ययन केलं नाही. फक्त त्याचं काम एकच होतं. नाथबाबा जेव्हा काही प्रवचन सांगायचे, नाथबाबा रामायण सांगायचे, त्या व्यासपीठाखाली जाऊन तो झोपायचा. त्या गावबानं असं काही केलं नाही, परंतु त्या गावबावरती नाथबाबांचं विशेष प्रेम होतं. त्या गावबावरती नाथबाबांनी कृपा केली आणि तो अज्ञानी असणारा गावबा सुद्धा तो नाथबाबांचं पुढे रामायण पूर्ण करतो. म्हणजे गुरुची कृपा जर असली, गुरुची कृपा जर झाली तर मनुष्याचं अज्ञान नाहीच होतं. आणि गुरुची कृपा जर नसली, गुरुची अवकृपा जर झाली तर त्या मनुष्याला ज्ञान प्राप्त जरी झालेलं असलं ना तरी ते उपयोगाला येईल. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर कर्णानं परशुरामांकडनं सर्व काही विद्या प्राप्त केली आणि जेव्हा त्यांना कळालं का हा कर्ण ब्राह्मण नाहीये, मग गुरुची अवकृपा, गुरुंनी तिथे शाप दिला, गुरूंना फसवून त्यांनी विद्या प्राप्त केली. मला हे सांगायचंय, जर गुरुची अवकृपा झाली, गुरु नाराज जर झाले तर मिळालेली विद्या सुद्धा आपल्याला काही कामाला येत नाही. म्हणून गुरुची भक्ती केली पाहिजे, गुरुंना शरण गेलं पाहिजे. जर श्री गुरूंचा अवमान जर आपल्या जीवनामध्ये घडत असेल तर ते ज्ञान आपल्याला वाटतं, ते कदाचित पोपटपंची होऊ शकेल, परंतु ते ज्ञान आपला स्वतःचा उद्धार काही करू शकत नाही. मग जर आपल्याला आपला उद्धार करायचा आहे, आपल्या जीवनामध्ये श्री गुरूंची कृपा व्हावी वाटत असेल तर आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. याकरता ज्ञानोबारायांनी म्हणून हा शब्द वापरला. जर तुम्हाला गुरुच्या कृपा आशीर्वाद जर प्राप्त व्हावा तर पहिलं त्यांना शरण गेलं पाहिजे. जर तुम्ही त्यांच्या नितांत श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्यांची जर भक्ती केली, त्यांची असणारी जी काही कामं असतील ती केली तर तुम्हाला त्या गुरूंचा सहज आशीर्वाद प्राप्त होतो. याची आपल्याला खूप काही उदाहरणं देता येते. गुरुची मात्र कृपा व्हावी लागते. जर गुरुची कृपा झाली ना, अगणित असणारं पाप सुद्धा, किती पापी असू द्याव, परंतु वाले इतका पापी आता या पृथ्वीतलावरती कोणीच नाही. वाल्या इतकं पाप कोणी केलंय नाही, परंतु त्या वाल्यावरती श्रीगुरूंची कृपा झाली, आम्ही नारदांची कृपा झाली. आणि नारदांची कृपा झाल्यानंतर वास्तविक पाहता ते नारद महर्षी त्यांचे गुरुच आहेत ना. पण जर गुरुंची कृपा झाली तर एवढं मोठं पाप वाल्याने केलं, परंतु ते वाल्याचा वाल्मिकी जर झाला असेल तर त्यांच्यावरतीही गुरुंची कृपा झाली. जर गुरुंची कृपा व्हावी असं जर वाटत असेल ना तर प्रत्येकानं गुरुला शरण गेलं पाहिजे, गुरुंची भक्ती केली पाहिजे. याकरता ज्ञानोबरायांनी म्हणून हा शब्द वापरला गेला. वास्तविक पाहता श्री गुरूंचं प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनन्य महत्व, अनन्य साधारण महत्व आहे. याचा जर विचार केला तर गोंदवलेकर महाराजांना एका साधकानं प्रश्न केला, म्हणजे महाराज मला एक प्रश्न पडला की गुरु श्रेष्ठ का आई श्रेष्ठ, असा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. तेव्हा त्या गोंदवलेकर महाराजांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं गुरु श्रेष्ठ का आई श्रेष्ठ हा प्रश्नच नाही. याचं कारण आहे आईपेक्षा काकणभर श्रेष्ठ गुरु ठरले जातात. कारण आई आपल्या मुलाला या जन्मामध्ये काही चांगले संस्कार देऊन मोठं करू शकते,
परंतु श्री गुरूंना जर तो शरण गेला तर गुरु अशी काही विद्या त्याला देऊन जातील तर त्या साधकाचं, त्या मनुष्याचं अनंत जन्माचं दुर्धर कर्मखंड करून त्याला एक चांगली सद्गती प्राप्त करून देऊ शकतात, असं गोंदवलेकर महाराजांनी दिलेलं उत्तर आहे. म्हणजे कदाचित आईपेक्षा सुद्धा गुरुचं स्थान हे आपल्या शास्त्रामध्ये थोडं काकणभर श्रेष्ठ ठरलेलं. मग जर गुरुचं महत्व एवढं मोठं असेल, जर गुरूंमुळे जर आपल्या जीवनातील अज्ञान जाऊन ज्ञानाची प्राप्ती होत असेल, जर आपल्याला भक्ती करायची, भक्ती का करायची तर या विश्वाचा चालक मालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती या भगवंताच्या अधीन आहे. मग त्या भगवंताची प्राप्ती करायची, मग तो भगवान परमात्मा कशाने आपलाच होईल तर ज्ञानोबारांनी सांगितलं, भाव बळी आकडे एरवी नाकडे कर्तळी आवळे तैसा आहे भावनामी भक्ती. मग ती भक्ती कशी करायची हे जर आपल्याला कळत नसेल तर त्याने श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे. याकरता ज्ञानोबारांनी म्हणून हा शब्द वापरला. याच्यातला दुसरा महत्वाचा शब्द येतो म्हणून जाणते. मग आता जाणता कोणाला म्हणायचं याचा जर विचार केला तर सुभाषितकार सांगतात, न तेन वृद्धो भवती येनस्य फलितम शिराहा. डोक्याचे केस पांढरे झाले आणि वयाने वाढला म्हणजे तो ज्ञानी होतो, त्याला जाणतं म्हणतात का? असं नाही. सुभाषितकार सांगतात, न तेन वृद्धो भवती, त्याने तो जाणता होत नाही. जरी डोक्याचे केस पांढरे झाले असतील, वयाने वाढला असेल तर त्याला मोठं म्हणत नाही. कारण सुभाषितकार एका ठिकाणी अजून वर्णन करतात, रूप यवन संपन्ना विशाल कुल संभवा विद्याहीन न शोभनते. जर एखादा व्यक्ती कुलवान घरामध्ये राजकुळामध्ये जन्माला आला आणि तो दिसायला सुंदर आहे, परंतु त्याला जर ज्ञान नसेल तर तो कशाप्रमाणे समजावा. एखादं फुल सुंदर आहे परंतु त्या फुलामध्ये जर वास नसेल ना, तसं ते फुल काही कामाचं नाही. ज्या फुलामध्ये सुगंध आहे ते फुल काहीतरी कामाचं आहे. जसं